कागल नगर परिषदेच्या हलगर्जीपणा आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे राम रहीम पार्क परिसरातील एका 3 वर्षाच्या चिमुरड्याला आपला जीव धोक्यात घालावा लागला आहे। येथील अर्धवट राहिलेल्या गटारीच्या कामातील उघड्या लोखंडी सळ्यांमुळे नरेश चौधरी या बालकाच्या तोंडात घुसून तो गंभीर जखमी झाला। या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या व नागरिकांच्या वतीनं प्रशासकीय अधिकारी अजय पाटणकर यांची भेट घेऊन संबंधित ठेकेदारावर तातडीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच यावेळी बांधकाम विभाग आणि कागल पोलीस ठाणे यांनाही निवेदन देण्यात आलं। कागल नगर परिषदेच्या हलगर्जीपणा आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे राम रहीम पार्क परिसरातील एका 3 वर्षांच्या चिमुरड्याला आपला जीव धोक्यात घालावा लागला आहे। राम रहीम पार्क परिसरात नगर परिषदेच्या वतीनं सुरू असलेलं गटारीचं बांधकाम गेल्या 2 वर्षांपासून अर्धवट स्थितीत बंद आहे। या ठिकाणी असलेल्या उघड्या सळ्यांमुळे यापूर्वीही अनेक वाहनांची चाके अडकून छोटे मोठे अपघात झाले आहेत। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले। अखेर या निष्काळजीपणामुळे एका लहान मुलाला गंभीर दुखापत झाली, ज्याची जबाबदारी स्वीकारण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना कागल प्रमुख अजित मोडेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरलं। एकीकडे कागल नगरपालिकेला सुंदर वसुंधरा सुंदर कागल अंतर्गत 3 कोटींचं बक्षीस मिळतं, मात्र दुसरीकडे शहरातील गटारींच्या साध्या समस्याही सुटत नाहीत, अशी संतप्त चर्चा यावेळी नागरिकांमध्ये होती। जर या प्रकरणांचा तातडीनं सोक्षमोक्ष लावला नाही आणि दोषी ठेकेदारावर कारवाई झाली नाही तर नगरपालिका आणि बांधकाम कार्यालय फोडण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिलाय। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कागल शहर प्रमुख अजित मोडेकर, दीपाली घोरपडे, कांचन साने, अमर संकपाळ, गणेश लामतुरे, सुधाकर चव्हाण, वैभव मोडेकर, राजेंद्र साळुंखे, दिलीप पाटील, सावंता कांबळे, अमर शिंदे, दीपक घाटगे, म्हाळू करिकट्टे, मारुती पोवार उपस्थित होते।